नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे भूमी पौर्णिमाला म्हणत असते की पौर्णिमा, तुला त्या बाईने हिप्नोटाईज केले का गं? तू काय वागतेस तुझं तुला तरी कळतंय? अगं, आम्हा लोकांना तू वाईट समजतेस आणि ज्या बाईने तुझ्या नवऱ्याला मारलं तिला तू चांगलं समजतेस. तेव्हा भूमी म्हणत असते, अगं तुला या घरामध्ये मान दिला, सन्मान दिला, तुला सगळे अधिकार दिले. मी आणि मनूने तुला इथे पोटच्या पोरीसारखं सांभाळलं, तरीसुद्धा तू आमच्या विरोधात गेलीस. तुला हे सगळं करताना एका क्षणाचाही विचार करावासा वाटला नाही की आपण ज्या माणसांना फसवतोय त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला सांभाळून घेतले, आपली काळजी घेतली, हे सगळं दिसलं नाही तुला? तेव्हा पौर्णिमा म्हणते, माझा तुमच्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे. कधीपर्यंत तुम्ही मला साथ दिली असतीत? एक ना एक दिवस मला तुम्ही तुमचे खरे रंग दाखवलेच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी तेवढ्यातच तिथे येते आणि म्हणत असते, अरे तुम्ही सगळेजण खाली आलात का? बरं झालं तुम्ही आलात. आकाश, भूमी, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे. मी तुम्हाला आता आवाजच द्यायला येत होते. बरं झालं तुम्ही आलात. जाण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. म्हणजे तो समारंभ खरं तर मला तुमच्या सगळ्यांच्या बरोबरच करायचा आहे. चला तुम्ही माझ्याबरोबर चला. या लवकर माझ्याबरोबर या. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी आता सगळ्यांना आपल्याबरोबर बाहेर घेऊन येते. बाहेर आता सगळ्यांच्या इथे नावाची पाटी लागलेली असते. घर ज्याचं आहे त्या मालकाचं नाव इथे आता घराच्या बाहेर लागतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तेव्हाच इथे रागिनीने एक आता निर्णय घेतलेला असतो. घराच्या बाहेर पाटी लागणार, पण ती माझ्या नावाची. इथे आता बाहेर एक पाटी लागलेली असते, श्री आकाश महाजन आणि परिवार अशा नावाची पाटी लागलेली असते. पण आता रागिनीने स्वतःच्या नावावरती घर केले आणि त्याचबरोबर रागिनीला संपूर्ण प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावावरती हवी आणि म्हणूनच तिने आता एक आयडिया केलेली असते. तर तिने रागिनी विला अशी आता एक पाटी तयार करून आणलेली असते आणि ती पाटी घराच्या बाहेर लावलेली असते. रागिनी विला. ती म्हणत असते, बघितलं तुम्ही, रागिणी विला. कारण का आता ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे ना, मग आता हे सगळं माझं आहे, मग तुमची नावं तिथे कशाला हवी आहेत? हळूहळू तुमच्या नावाचं जे काही आहे ना ते सगळं मी साफ करत जाणार आहे. सगळ्यावरून तुमचे जे हक्क अधिकार आहेत, तुमचं जिथे जिथे नाव आहे ना त्या सगळ्या गोष्टी मी पुसून टाकणार आहे, असं आता रागिनी म्हणते. कुठेही काहीही तुमच्या नावाचं बाकी ठेवणार नाही आहे मी. भूमी म्हणत असते की तुम्ही आहे ना सगळीकडून आमचं नाव पुसू शकता, आमच्या नावावरून सुद्धा आमचं नाव पुसू शकता, पण एका ठिकाणावरून तुम्ही आमचं नाव पुसू शकत नाही. तेव्हा रागिनी म्हणते, कुठून? तेव्हा भूमी म्हणते, सांगते ना, या इथे सांगते, या मी. तेव्हा भूमी रागिनीला घेऊन येते आणि आई योगेश्वरीच्या जवळ उभं करते आणि म्हणत असते की बघा, इथे आई योगेश्वरीची स्थापना केली आहे ना आपल्या घरामध्ये, त्यांच्याजवळून आमची नावं कशी काय तुम्ही पुसू शकता? तिथे त्यांच्याजवळ जे आमचं स्थान आहे ना आमच्या नावाचं, कारण हे घर हा एकोपा आणि त्याचबरोबर आई योगेश्वरीचे इथे मनोभावे केलेली पूजा, या सगळ्याला तुम्ही पुसून नाही टाकू शकत. आई योगेश्वरीचा जो काही धावा केला आहे ना आम्ही, जी काही त्यांची पूजा केली, जी आमची आस्था आहे, ही तुम्ही पुसून काढू शकत नाही. रागिनी पटवर्धन, हे सगळं कशासाठी करताय तुम्ही आणि का? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आई योगेश्वरी तुझ्याबरोबर आहे, असं म्हणायचं आहे ना तुला? मग एक काम कर ना, आई योगेश्वरीला सुद्धा तुझ्याबरोबर घेऊन जा. हे घे, जा घेऊन. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, काय करताय काय तुम्ही? आई योगेश्वरीची स्थापना केली आहे इथे आणि तुम्ही तिची मूर्ती काढायला जाताय? अहो, आई योगेश्वरी चिडली ना तर कोप होईल तिचा. इतका मास तिला दाखवू नका, तो काही कामाचा नाही आहे. रागिनी पटवर्धन, कळते का तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे का करताय, कशासाठी करताय, मला कळत नाही आहे. माणसाचे आयुष्य उरलेलीच किती असतात, पण तरीसुद्धा तुम्ही आधीसुद्धा चांगल्या वागला नाहीत आणि तुमच्या आता आयुष्य जे काही पुढचं राहिले ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगला वागलात नाही. अहो, काय तुम्ही काय करताय, काय वागताय? स्वतःला स्वतःची लाज वाटत नाही आहे का? आम्हाला
आमच्या घरातूनच बाहेर काढण्याचा डाव रचलात आणि या सगळ्यावरती इथे आता स्वतःचा हक्क गाजवताय. लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं करताना? एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही रागिनी पटवर्धन, हे सगळं तुमचं नाहीच आहे मुळात. हे सगळं ज्याचं आहे ना त्याला ते मिळणारच. पण तुम्ही हा जो काही प्रयत्न करताय ना सगळं काही बळकवण्याचा, एक ना एक दिवस हे सगळं आमच्याकडे नक्की परत येणार. तुम्हाला आता असं वाटत असेल की भूमी काय बोलते काय नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं आमच्याकडे एक दिवस नक्की परत येणार. कारण ते तुमचं नाही आहे, ते आमचं आहे. ज्याने कष्टाने कमवलं आहे ना त्याला ते मिळणारच. तेव्हा रागिनी म्हणत असते कधीच नाही, हे सगळं माझं आहे, हे प्रॉपर्टी माझी आहे, मी याच्यासाठी मेहनत केली. कळलं ना? छक्के पंजेसुद्धा खेळायला लागतात, ते सुद्धा विचारपूर्वक. बास झालं आता, निघायचं या घरातून, आत्ताच्या आत्ता निघायचं. बोल बच्चन बंद करायची. निघा बरं इथून आत्ताच्या आत्ता, नाहीतर तुम्हाला आहे ना कायद्याचा आता दणका दाखवते. थांबा, तुम्ही या घरातून निघणार नाही ना? भूमी म्हणते नाही जाणार, हे घर आमचं आहे, आम्ही कुठेही जाणार नाही. कळलं तुम्हाला? का जायचं आम्ही इथे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीने पोलिसांनाच बोलावलेलं असतं. आता आलेले असतात हवालदार येतात. मानसी, अथर्व आणि बलदेव आधी तिघांना बाहेर काढतात. त्यानंतर इथे आकाश काम करत असतो. आकाशला पकडलं जातं. आकाशलासुद्धा घरातून बाहेर काढलं जातं. त्यानंतर इथे आकाश आणि क्षितिजा घरातून बाहेर आल्यानंतर भूमीलासुद्धा घरातून बाहेर काढलं जातं. तेव्हा आकाश म्हणत असतो, साहेबाऊ काय करताय तुम्ही? हे घर आमचं आहे. रागिनी पटवर्धनने फसवून हे घर स्वतःच्या नावाने करून घेतले आणि तुम्ही आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढताय. प्लीज असं करू नका साहेब, आम्हाला आमच्या घरामध्ये राहू दे. तेव्हा रागिनी म्हणत असते, एक काम करा, तुम्ही यांना जरा सांगा की प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही बघितलेत. काय वाटतं तुम्हाला? हे लोक जे काही बोलत आहेत ते खरं आहे की मी जे काही बोलते ते खरं आहे? सांगा बरं तुम्ही. तेव्हा इथे हवालदार म्हणत असतात, हे बघा, प्रॉपर्टीचे पेपर आम्ही बघितलेत आणि त्याच्यावरती हेच लिहिलेलं आहे की जरी ही प्रॉपर्टी आकाश महाजनच्या नावावरती होती, ती त्याने बलदेवच्या नावावरती गेली आणि बलदेवने इथे रागिनी पटवर्धन यांच्या नावावरती संपूर्ण प्रॉपर्टी केलेली आहे. संपूर्ण हक्क आणि अधिकार हे रागिनी पटवर्धन यांच्याकडे गेलेले आहेत. आणि जर मग हे सगळं आता रागिनी पटवर्धन यांच्या नावावरती आहे, तर मग तुम्ही या संपूर्ण प्रॉपर्टीचे मालक कसे? तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, चल चल भूमी, तू सुद्धा चालती हो. भूमीलासुद्धा आता घरातून बाहेर काढलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमाला बघा कसा आनंद झालेला आहे ते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे हवालदार असतात ना, ते हवालदार म्हणत असतात, तुम्ही विनाकारण इथे आता तमाशा करू नका, आम्हाला आमचं काम करू द्या. तुम्ही जा बरं बाहेर, नाहीतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सुद्धा मी जायला सांगू शकतो. त्यामुळे तुम्ही सगळेजण चांगली माणसं आहात असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही आत्ताच्या आता इथून चांगल्या शब्दामध्येच निघून जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, नाही, हे असे नाही ऐकणार, त्यांना जरा त्या काठीचा मार द्या, तोपर्यंत ते लोक काही खाली निघून जाणार नाही. विनाकारण मला त्रास द्यायचंच आहे ना त्यांना. हे बघा, तुम्ही सगळेजण आत्ताच्या आता निघून जा. विनाकारण इथे उगाच लाठीचार वगैरे करायला लावू नका. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, जेव्हा मी या घराची मालकीण होईन ना, तेव्हा मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. चला निघा बरं आता इथून. तेव्हा इथे लगेचच क्षितिजा म्हणत असते, बाबा मला कुठेच नाही जायचं आहे, मला इथेच राहायचं आहे आपल्या घरी, मी कुठेच नाही जाणार. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही क्षितिजा बाळा, आपण कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ क्षितिजा, हे आपलं घर आहे आणि आपण आपलं घर सोडून कुठेही जायचं नाही. तेव्हा रागिनी म्हणते, ए बाद झालं, चला चला, बाद झालं, हे तुमचं घर होतं, आता तुमचं घर नाही आहे, नाटके नुके तुमची. चला चला खाली उतरा, हा तुमचा फॅमिली फोटो घेऊन जा आणि निघा बरं इथून. 1 मिनिटसुद्धा आता मला बोलायला लावू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, पोलिसांनाच बोलावलेलं असतं. पोलीस इथे आता सगळ्यांना खाली जायला सांगतात, खाली उतरायला सांगतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी, आकाश, अथर्व, क्षितिजा, बलदेव, मनू सगळेजण एकमेकांचा हात पकडून उभे राहिलेले असतात. आणि सगळेजण एकमेकांचा हात पकडून आता इथे रागिनीकडे बघत असतात. रागिनी म्हणते, अरे 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 बापरे, काय अवस्था झाली रे तुमची. बिचाऱ्यांना रस्त्यावरती उभं केले तरीसुद्धा तुमची हिंमत बघा, एकमेकांचे हात पकडून उभे राहिले आहेत ना तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता सगळेजण एकमेकांचा हात पकडून उभे असतात. रागिणीला दाखवून देतात की तू कितीही आणि काहीही केलंस तरीसुद्धा आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही नेहमी एकत्रच राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण इथे आता एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि अचानकपणे इथे आता भूमी घराची लादी पुसत असते, संपूर्ण घर क्लीन करत असते आणि इथे आकाश रागिणीचे पाय चेपत असतो आणि इथे रागिणी म्हणत असते, काय गे महाराणी, लादी पुसायला सांगितली ना तुला? अशी लादी पुसणार आहेस का तू? चल व्यवस्थित संपूर्ण लादी पुसून घे. आणि काय रे, ये पाय चेपता येत नाही तुला? हे माझे पाय आहेत ना, ते व्यवस्थित चेप. आता हा पाय झाला ना, दुसरा पाय चेप ना, तो नाही दुखत आहे का माझा? चल आता दुसरा पायसुद्धा चेपून काढ. लवकर लवकर चेप माझा पाय, ऑफिसलासुद्धा जायचं आहे. आणि ए बाई, जा लवकर ब्रेकफास्ट बनवून घे, मला ऑफिसला जायचं आहे आणि तुला ऑफिसमध्ये येऊन पिऊनचं काम करायचं आहे, कळलं ना? पिऊन बनायचं आहे तुला, पिऊन. चल लवकर माझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी कामवाली बाई झालेली असते. तिला रागिणीने कामवाली बाई केलेलं असतं. आपण जसं ट्विस्टमध्ये मागे बघितलंच होतं की इथे भूमी आकाश आता घरातले नोकर होणार, कारण त्यांना घरातून जर बाहेर जायचं नसेल आणि रागिणीला धडा शिकवायचा असेल तर मग घरामध्येच राहावं लागेल. आणि तेव्हा इथे रागिणीने आता त्यांना घरामध्ये ठेवून तर घेतलेलं असतं, पण ती त्यांचे खूप जास्त हाल करत असते. ती म्हणत असते, आकाश उठ, चल जा, पहिला माझ्यासाठी पाणी घेऊन ये जा. तेव्हा पाण्याला त्याचा हात लागतो आणि संपूर्ण बाल्टीमधलं पाणी खाली उलटतं. आता पाणी खाली उलटलेलं असतं आणि त्याच्यावरती भूमीचा पाय पडतो आणि भूमीचा पाय सटकतो. भूमी आता कमरेवरती जोरात पडलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी लागलं का तुला? तेव्हा भूमी म्हणते की नाही, नाही लागलं मला. तेव्हा रागिणी म्हणत असते की बास कर, चल बास कर तुझी नाटकं. एवढं काही झालेलं नाही आहे तिला, कळलं ना? काही तिला लागलेलं बिगलेलं नाही आहे. चल उठ आता आणि महाराणी पटापट पटापट हात तुमचा आवरा, कारण घरातली सगळी इथे साफसफाई झाल्यानंतर, सगळी लादी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर तुम्हाला दुपारचा लंचसुद्धा करायचा आहे आणि माझ्यासाठी गरमागरम लंच पाठवून द्यायचं आहे, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी हसायला लागते. ती म्हणत असते, काय गं बाई, काय बोलायचं काय तुला गं? 3 महिन्यात तुझी काय ही रया झाली आहे? 3 महिनेच फक्त झाली आहेत हे काम करतेस तू, तर ही तुझी रया गेली आहे पूर्णपणे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी पुन्हा तिथून उठते, पुन्हा इथे काम करायला सुरुवात करते. रागिणीचे आकाश पाय चेपत असतो. सगळ्या गोष्टी आता रागिणीच्या मनासारख्या घडत असतात. रागिणीने इथे आता सगळे हक्क अधिकार आपल्या हातामध्ये घेतलेले असतात, पण इथे खूपच जास्त हालत केलेली असते, ती म्हणजे आकाश आणि भूमीची. आत्तापर्यंत इथे आकाश भूमीने सुद्धा रागिणीला इतका काही त्रास दिलेला नसतो. तिला घरातली कामवाली बाई तर केलेलं नसतं, कारण का रागिणीला प्रत्येक वेळेला जिंकलेलं दाखवलं आहे. आणि जेव्हा रागिणीला पोलिसांनी पकडायची वेळ येते तेव्हा रागिणी पळून जाते, आजारपणाचं नाटक करते, खोटी खोटी कारणं दाखवते. म्हणजे इथे रागिणीने आत्तापर्यंत कितीही कारस्थान केले, कितीही लोकांचा खून केला, किती लोकांना मारलं, अगदी पोटच्या पोराला का होईना, पण तरीसुद्धा रागिणी जिंकणार, कारण ती व्हिलन आहे. ते आकाश भूमीला त्रास द्यायला हवी आहे, म्हणून तिच्या विरोधात ना पुरावे मिळणार ना काही, आणि तिला इथे सोडून देणार. पण इथे भूमी आणि आकाश मात्र यांनी जरी काहीही केलं नसलं तरीसुद्धा त्रास मात्र त्या दोघांना सहन करावा लागणार. जेव्हा इथे भूमी पडते आणि आकाश तिला आधार देतो तेव्हासुद्धा रागिणी म्हणते की लगेच तिच्यासाठी धावत जायची गरज नाही आहे, कळलं ना? एवढं काही झालेलं नाही आहे तिला, इतकी काही नाजूक नाही आहे तुझी बायको, तर लगेच लागेल तिला, कळलं? चल जा, चल जा, तू तुझं काम कर जा. आणि ये उठ, चल तू आता. आणि हे जे काही पाणी वगैरे सांडलं आहे ना, हे सगळं काही पुसून घ्यायचं, सगळं हे सुकवायचं, कळलं ना? आणि मग जाऊन स्वयंपाक करायचा. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी पोळ्यांसाठी आता कणिक इथे मळून घेत असते. तेवढ्यातच तिथे मानसी आलेली असते आणि मानसीने डाळ सांडवलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, अगं मनू काय करतेस तू हे? तेव्हा मानसी म्हणत असते, 1 मिनिट, मला मनू वगैरे बोलायचं नाही आहे, मी मनू नाही आहे तुझी, कळलं ना? मला मानसी बोलायचं, मानसी. आणि काही नाही बोलीस ना तरीसुद्धा चालेल. आणि डाळ सांडली म्हणून काय झालं गं? तू उचल ना, तू आहेस ना घरामध्ये कामं करायला, तू उचल ते सगळं. तेव्हा इथे भूमी आता उचलायला जात असते, तेव्हा त्या ठिकाणी रागिणी आणि पौर्णिमासुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जी मानसी आहे ती म्हणत असते, एक काम करायचं, ते उचलत असताना आहे ना,
सगळं गोळा करून एकदाच उचलायचं नाही. कचरा वगैरे येईल त्याच्यामध्ये एक एक दाणा उचलायचा आणि बरणीमध्ये टाकायचा. तुला दुसरी कामं काय आहेत गं? कळत नाही का तुला? तेव्हा रागिनी म्हणते, काय गं ये बघत काय उभी आहेस? मानसीने काय सांगितलं तुला ऐकू आलं नाही? तिने सांगितलं ना एक एक दाणा उचलायचा आणि बरणीमध्ये टाकायचा. बघून काम करता येत नाही का तुला? तुझ्या पगारातले पैसे कट करे ना. असं इथे रागिनी आता भूमीला म्हणत असते.